मी अज्ञातवासात कधीच जात नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। ते म्हणाले की मी का आणि कोणाला म्हणालो ते आधी जाणून घेऊया। अमित भाऊ इतके शिस्तबद्ध आणि EPC सर इकडे आहेत, त्यांचे प्रतिनिधी कोण असतील त्यांना काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी संपूर्ण त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये सर्व सुधारणा। अतिशय चांगला असल्यामुळे मला नेहमीच त्यांच्याबद्दल आदर आहे। सुनील तटकरेंच्या बरोबर माझी अकादमिकात बऱ्याच वेळा भेट झाली। आदितींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बायोडायव्हर्सिटी पार्क इकडे करणारच आहोत। बऱ्याच बायोडायव्हर्सिटी मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद पार पडली, त्यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे। आज अहिल्यानगर मध्ये जरा आपापसात नका रे बोलू। आज अहिल्यानगर मध्ये युवा साहित्य संमेलन आणि युवा बरोबरच नाट्य साहित्य संमेलन जे युवकांचं आहे त्याच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी आलो होतो। अतिशय चांगला आणि स्तुत्य कार्यक्रम मराठी भाषेच्या निमित्तानं त्या सगळ्या मंडळींनी केला, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक देखील केलेलं आहे। आणि भविष्यामध्ये मराठी भाषेसाठी अहिल्यानगरमध्ये अजून काही सुरू जर करायचं असेल तर तसा प्रस्ताव संबंधित संस्थांनी माझ्याकडे द्यावा अशी त्यांना सूचना पण केलेली आहे। मराठी भाषा मंत्री म्हणून आज ज्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो तो युवा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आता मराठी भाषेतर्फे देखील करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। महिला साहित्य संमेलन देखील असलं पाहिजे ही देखील आमची संकल्पना आहे आणि बाल साहित्य संमेलन असलं पाहिजे अशी देखील आमची संकल्पना आहे। आजपर्यंत अखिल भारतीय साहित्य संमेलन आपण बघायचो जे दिल्लीला आम्ही यावेळी केलं, या वर्षीचं साताऱ्यामध्ये आहे। त्याच धर्तीवर बाल साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन आणि महिला साहित्य संमेलन असलं पाहिजे हा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलाय आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी भाषा केंद्र हे आम्ही लंडनला देखील निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यासाठी लागणारी जागा 5 कोटी रुपयाच्या लिलावामध्ये जाऊन आम्ही खरेदी केलेली आहे। पुढच्या 2 महिन्यामध्ये देशात पहिल्या राज्याचं म्हणजे महाराष्ट्राच्या मराठी मायबोलीचं हे वैश्विक मराठी भाषा केंद्र आम्ही लंडनमध्ये सुरू करू। त्याचबरोबर मी उद्योग विभागाचा देखील मंत्री आहे। येत्या 4 ते 5 दिवसामध्ये नवीन उद्योग पॉलिसी, हे उद्योग धोरण, नवीन जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी, नवीन बांबू पॉलिसी, नवीन एव्हीजेसी पॉलिसी, नवीन GCC पॉलिसी अशा तब्बल 12 नव्या पॉलिसीज या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्राच्या उद्योजकांसाठी, छोट्या छोट्या उद्योजकांसाठी, MSME साठी आम्ही जाहीर करणार आहोत। त्याच्यामध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण असणारी पॉलिसी डिफेन्सची असणार आहे। त्याच्यामुळं मेक इन इंडियामध्ये त्याच्यामध्ये मराठीत सांगायचं असेल तर बंदुका, रणगाडे, युद्धामध्ये लागणारे जे पूल असतात ती तयार करण्याची यंत्रणा देखील भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तयार होईल अशा पॉलिसीज महाराष्ट्राला आम्ही देणार आहोत। तुम्ही सांगा। हैदराबाद गॅझेटवरून आता काढलेल्या GR वरती आता याचिका देखील दाखल केलेली आहे। सोमवार देखील त्याची सुनावणी होणार आहे। काय एकंदरीत हैदराबाद गॅझेटियर ज्यावेळी जाहीर झालं त्याच्यासाठी जी समिती नेमलेली होती त्या समितीमध्ये मी सदस्य होतो। हैदराबाद गॅझेटियर जाहीर करत असताना OBC समाजाचं कुठचंही आरक्षण कमी होऊ नये ही दक्षता घेऊन तो GR काढण्यात आलेला आहे। याचा खुलासा स्वतः राज्याचे राज्यप्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे। उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे आणि अजितदादांनी देखील सांगितलेलं आहे। काही जर गैरसमज असतील तर आमच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब जे आहेत, जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ते त्या शंका दूर करतील आणि जसं मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती स्थापन केली
विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली, तशीच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे वेळ पडल्यास दोन्ही समितीचे अध्यक्ष हे एकत्र चर्चा देखील करू शकतात, एकामेकाच्या शंका ज्या आहेत त्या दूर करू शकतात, परंतु ओबीसीवर कुठचाही अन्याय होणार नाही ही महायुती सरकारची भूमिका आहे. बोगस प्रमाणपत्र वाचतो नाही असं पंकजा मुंडे मानतात. नाही, यामध्ये मला असं वाटतं की आपण मराठा समाजावर बोलत असताना कुठच्याही जातीचं जर बोगस प्रमाणपत्र दिलं तर ते रद्द होते आणि त्याच्यावर कारवाई होते. त्याच्यामुळे जर काही खोटी प्रमाणपत्र असतील, ठीक आहे, एकाच आपण समाजापुरतं बोलू शकत नाही. हा क्रायटेरिया मला असं वाटतं की सगळ्यांनाच आहे. जर बोगस प्रमाणपत्र असलं तर ते आपण रद्द करतो. तर त्या मागणीचा जो काही पाठपुरावा आहे तर त्या मागणीचा उल्लेख आमच्या उपसमितीमध्ये देखील होईल आणि उपसमिती आमची जी आहे ती त्याच्यामध्ये निर्णय घेईल. केलेली भूमिका पाहिली तर राज्य सरकारमधला विसंवाद जास्त स्पष्ट होतो की ओबीसी समाजावर अन्याय होतोय हे भुजबळांसारखे ज्येष्ठ मंत्री आवर्जून सांगतायत. त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे की ओबीसीवर घुसखोरी होते आहे. हा जो सरकारमधला नाही, याबाबत मला असं वाटतं की तुमच्याच माध्यमातून आम्ही जे बघतोय किंवा वाचतोय, नागपूरमध्ये ओबीसी समाजाचे जे नेते आहेत त्यांनी असं म्हटलं की GR काढून ओबीसी समाजावर काही अन्याय होत नाही. हे विविध याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. याच्या संदर्भात विखे पाटील साहेब, भुजबळ साहेब हे आम्हाला ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांबरोबर चर्चा करतील. परंतु समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी योग्य नाही असं माझं वैयक्तिक. सीएम साहेब यांनी समजून सांगितलं की हे ओबीसीवर अन्याय होत नाही, तरी पण हे भुजबळ साहेब वगैरे कोर्टात गेलेले आहेत. तेच सांगितलं की याबाबत स्वतः मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांशी बोलतील. अजून त्यांच्या मनामध्ये जर शंका असतील तर त्या दूर करतील. त्याच्यामुळे भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. मी सांगतो ना त्याच्यावर, नाही तुम्ही त्याचा अर्थ साहेब काही लावा, पण माझा अर्थ असा आहे की त्यांच्या मनातली शंका विखे पाटील साहेब जे आहेत ते देखील दूर करू शकतात आणि आमच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सर्व सहकारी देखील दूर करू शकतात. मराठा समाजाने ओबीसी मध्ये आरक्षण न घेता EWS मध्ये आरक्षण घ्यावे असं मत आमदार परिणय फुके यांनी मांडलं आहे. ओबीसी आरक्षण संपला अशा विवंचनेतून लातूर येथील भारत कराड नावाच्या तरुणाने आत्महत्या केली. हे फार दुःखदायक घटना आहे आणि मला अशा प्रकारच्या घटना परत होऊ नये, कारण त्या GR जो 2 सप्टेंबर 2025ला जो GR निघालेला आहे त्यामध्ये कुठेही ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्याचा समावेश केलेला नाही आहे. कुठेही कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना सरसकट देण्याच्या संदर्भात जी मागणी होती ती कुठेही सरकारने मान्य केलेली नाही आहे. जे खरे ओबीसी आहेत, ज्यांच्याकडे काही ना काही पुरावे आहे, त्याच लोकांना 1966च्या आधीचे पुरावे त्याच लोकांना प्रमाणपत्र मिळणार, त्याच लोकांना व्हॅलिडिटीसुद्धा मिळणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व ओबीसी युवकांना विनंती करतो की कुठेही तुम्ही इतक्या टोकाची भूमिका घेऊ नका. कोणतंही आपलं आरक्षण संपलेलं नाही आहे, आपलं आरक्षण अबाधित आहे आणि कुठेही ओबीसी आरक्षणाला ही सरकारी धक्का लागू देणार नाही आणि आम्हीसुद्धा धक्का लागू देणार नाही. कुठेही या प्रकारचं जो विचार आहे, टोकाचा विचार आहे, हे करू नये. राज्यामध्ये पुन्हा एकदा औरंगजेबच्या जयघोषाच्या त्यांना दुसरीकडे पाठवण्यात येणार. मराठ्यांना 10% आरक्षण देण्यात आलं EWS मधून. तो आरक्षण तुम्हाला नको आहे का असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत आणि त्याच्यावरून त्याचं उत्तर जे मराठ्यांचे जे नेते आहेत त्यांनी द्यायला पाहिजे. अशिक्षित लोकांनी त्याच्यावर उत्तर देऊ नये असं आव्हान मराठ्यांना केलं छगन भुजबळ. बघा, असं आहे की EWS मध्ये जे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे. या माध्यमातून मराठा समाजाला 16% मराठाला 10% आरक्षण मिळणार आहे आणि हे आरक्षण फार मोठं आहे. मराठा समाजाने याचा फायदा घेतला पाहिजे आणि अनेक लोक घेऊन सुद्धा राहिले. आता मागे या भरती प्रक्रिया मंत्रालयात या भरती प्रक्रिया राज्य शासनामध्ये भरती प्रक्रियेमध्ये अनेक लोकांनी याचा फायदा घेतला, अनेक मराठ्यांनी याचा फायदा घेतला. मला असं वाटतं ओबीसीमध्ये आरक्षण मागण्यापेक्षा या मराठा समाजाने EWSचा फायदा घेतला पाहिजे आणि EWSच्या माध्यमातून रोजगार असणार किंवा नोकऱ्या असणार किंवा शिक्षण असणार, यामध्ये याचा फायदा हे करू नये. राज्यामध्ये पुन्हा एकदा औरंगजेबच्या जयघोष लावण्याच्या घटना पुन्हा एकदा राज्यामध्ये घडताना दिसत आहे. बघा, असं आहे की काही औरंग्याची औलाद आताही या महाराष्ट्रामध्ये आणि देशात आहे. या सगळ्या औरंगजेबाच्या औलादांना
हेच सांगणं आहे की तुम्हाला इथे राहायचं आहे तर शांतीने राहा, इथे महाराष्ट्रात राहायचं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजाची जयच म्हणा लागणार. औरंगजेबची जय म्हणणाऱ्यांना या महाराष्ट्रात आणि या देशात कुठेही जागा नाही, कुठेही स्थान नाही. आणि त्यांनी याच्यानंतर या प्रकारच्या गोष्टी करू नये, नाहीतर त्यांना दुसरीकडे पाठवण्यात येणार. मराठ्यांना 10% आरक्षण देण्यात आलं ईडब्ल्यू. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाकरे सेनेची रणनीती बैठक पार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना मदतीची गरज असल्याने ते मनसेकडे गेले असल्याचं खोचक वक्तव्य आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे. रणनीती जी पक्षाची रणनीती आहे किंवा आज आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली नाही. रणनीती म्हणजे त्यांना मदतीची गरज आहे म्हणून तर ते ह्याच्याकडे गेले, मनसेकडे. नाहीतर मनसेने विनाशर्त पाठिंबा दिलेला होता, तो सुद्धा त्यांनी स्वीकारलेला नव्हता पूर्वीच्या काळामध्ये. आज त्यांना गरज आहे म्हणून ते मातोश्री सोडून बाहेर पडलेले आहेत, ते भेटतात, चांगली गोष्ट आहे. याला कुणी आम्ही काय त्याच्याबद्दल कधीच वाईट बोललेलो नाही आहे, परंतु हा बदल जनतेने समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. भुजबळांच्या आव्हानाला मी उत्तर देणार नाही, आमची समितीच उत्तर देईल असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले आहेत. बोला छगन भुजबळ यांनी मराठा नेत्यांना एक आव्हान केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जे 10% ईडब्ल्यूएस मधून मराठ्यांना आरक्षण देण्यात आलं आहे ते मराठा नेत्यांना नको आहे का, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं असं म्हणाले. नाही, त्याचं उत्तर मी देणार नाही, कारण आमचे नेते आहेत, आमच्या उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत विखे पाटील साहेब ते देणार आहेत. आपण आरक्षणाच्या संदर्भामध्ये देत असताना त्यांचे जे अध्यक्ष होते माजी न्यायमूर्ती शिंदेसाहेब, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, तरंगे पाटलाशी चर्चा केली. आरक्षणाच्या कुणालाही धक्का न लावता हे आरक्षण देण्याचं सरकारनं समितीनं मान्य केलेलं आहे. गॅजेट हैदराबादचं लागू करायचं, साताऱ्याचं गॅजेट लागू करायचं, अशा प्रकारचा निर्णय आमच्या समितीनं दिलेला आहे. त्याच्यामुळं त्या गोष्टीवर मी भाष्य करणार नाही, माझे नेते करतात. ओबीसी तरुणांना, भरत कराड नावाच्या ओबीसी तरुणांना आत्महत्या केली आहे. त्यानं असं लिहिलं आहे की आमचं ओबीसीचं आरक्षण संपलं आहे, अशी त्यांनी चिंता व्यक्त केली. त्याच्यामुळे ते चुकीचं आहे, म्हणजे तसं व्हायला नाही पाहिजे. तरुणाला मला विनंती करायची आहे की सरकारने जे निर्णय घेतला आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की आपण कोणाचंही आरक्षण कमी करून देणार नाही. मुख्यमंत्री गेले, दुसरे उपमुख्यमंत्री गेले, मात्र अजित पवार त्या शपथविधी सोडायला गेले नाही. अजून याच्यावरून महायुतीमध्ये दुसरं असल्याची चर्चा पुन्हा नाही, कारण काहीतरी वेगळं असेल, त्यांचा काही प्रोग्राम ठरला असेल, तब्येत ठीक नसेल, आपण काहीतरी उगाच दुसरं मध्ये काढून. जिल्ह्यामध्ये जे कोंडू प्रकरण झालं त्याच्यामध्ये अजितदादांची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न नाराज आहेत. नाही, बिलकुल नाही. मी आता कोणत्या जिल्ह्याचा मला एखादी कार्यकर्ता भेटला, त्याला त्याची मोटरसायकल गाडी अडवली, कॉन्स्टेबलला जर मी म्हणलं सोडून दे बाबा, गरीब माणूस आहे, असं काय त्याच्यामध्ये झालं नाही. एवढं त्याला राजकारण करायची काय आवश्यकता आहे. उपमुख्यमंत्री आहेत, दादाचा आवाजच मोठा आहे, मला बोलतात. फोन केल्यावर बाबासाहेब सहकार मंत्री 2 माणसं पाठवलं, स्टाईल आहे की कुणाचा अपमान करावं. म्हणजे 30 वर्षापासून दादा राजकारण करता, अधिकाराचा तर सन्मान करणारे दादा करतात. दादा कोण आम्ही शिकलं राजकारण, हे लोक मुद्दाम राजकारण करायचा प्रयत्न करतायत. दादाची चूक म्हणायचा विषयच नाही. सरकारमध्ये असल्यावर एखाद्या माणसाने फोन केला, त्यांनी जर बघितलं गावाचं काम आहे, हे म्हणलं तर राजकारण करायचं काय करायचं आणि कोणाचा अपमान करायचं काय करायचं. नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये राजकीय आढावा या सत्रात मी श्रुती आपलं स्वागत करते.